नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। धुळ्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, रस्ता खचून एसटी बस खड्ड्यात, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। धुळे शहरातील नवरंग पाण्याच्या टाकीसमोर आज एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाची पोलखोल करणारी घटना घडली। भर रस्त्यात अचानक रस्ता खचल्याने या मार्गावरून जाणारी एक एसटी बस लाल परी थेट खड्ड्यात अडकली। बसचे मागील चाक संपूर्णपणे या महाकाय खड्ड्यात रुतल्याने बस एका बाजूला धोकादायक स्थितीत कलंडली होती। सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि बसमधील प्रवासी सुरक्षित आहेत। मात्र या अनपेक्षित प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि काही काळ वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती। स्थानिक प्रशासनाकडून या मार्गावर नुकतेच भूमिगत जलवाहिनी आणि चेंबरचे काम करण्यात आले होते। मात्र या कामाच्या निकृष्ट दर्जामुळेच हा रस्ता खचल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। संबंधित यंत्रणेने केलेल्या 14 फुटी चेंबरच्या कामात मोठा हलगर्जीपणा झाल्याचा नागरिकांनी आरोप केला असून डांबरीकरणाखालील भराव योग्यरित्या न केल्यामुळेच एसटी बसच्या वजनाने रस्ता खचून हा जीवघेणा खड्डा पडला आहे। केवळ सुदैव म्हणून आज मोठा अनर्थ टळला असला तरी या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी आक्रमक मागणी आता संतप्त धुळेकरांकडून केली जात आहे। दर्जेदार पायाभूत सुविधांच्या अभावामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे। रोडामुळं झालेलं आहे, तर आता त्याची भरपाई कोण देणार? मुळं झालं आहे, रोडाला खड्डे पडले, पाणी वाहून आलं, आमचं नुकसान झालेलं आहे, तर याची भरपाई कोण देणार? आता आम्ही व्याजाने पैसे काढून माल भरला होता। आम्ही काय सकाळी दुकान लावली, संध्याकाळी जे आवरलं त्याचे आम्हाला पोट भरावं लागतं। आणि नवरंग पाण्याच्या टाकीच्या समोर ही बस आदळली खड्ड्यामध्ये। हा म्हणजे रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत इथे उभे होतो, बसलेले होतो, या चौकातीत मी बसतो तेव्हापर्यंत काहीच नाही होता। आणि सकाळ अशी घटना घडली इथे। ही ड्रेनेज लाईन जी टाकली होती त्याचा मोठा चेंबर फोडला होता इथे 14 फुटाचा, तो पोकळ होऊन त्याच्यामुळे ही बस धसली इथे। म्हणजे आता उन्हाचं टेम्परेचर जास्त, हे डांबर रोडाचा पिघलत होता, त्याच्यानी हे घटना घडलेली आहे। आणि MGBने जे काम केलेलं आहे एकदम दुष्ट काम केलेलं आहे। MGBने सर्व ठिकाणी असे मोठे मोठे खड्डे करून आणि त्याला असंच भरून ते निघून गेलेले। आता ही घटना जी गाडी हे फक्त MGB वाल्यांच्यामुळे झाली। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।